हा, तर लास्ट टाइम आपला क्वेश्चन नंबर 7 चालू होता आणि क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपण बी क्वेश्चन जो आहे ना तो स्टडी करत होतो. क्वेश्चन बी. ओके, तर याच्यामध्ये काय दिलंय, इफ द गॅस इन दिस प्रॉब्लेम इज केप्ट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 3 टेस्ला, इज इट पॉसिबल टू अचीव सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन अँड व्हाय? ओके, म्हणजे हा जो गॅस आहे 3 टेस्ला या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार काय? ओके, आता एक तो गॅस सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार किंवा नाही हे कशावर डिपेंड असतं? दोन गोष्टीवर डिपेंड असतं. एक म्हणजे स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं म्हणजे थर्मल व्हायब्रेशन्स. ओके, थर्मल व्हायब्रेशन्स किती आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे सगळं. जर थर्मल व्हायब्रेशनची एनर्जी जर जास्त असेल तर ते सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार नाही, आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर खूप स्ट्रॉंग असेल ऍज कम्पेअर टू थर्मल व्हायब्रेशन तर मात्र काय होणार? सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार आहे. आणि त्याच्यामुळं सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार का नाही, ओके, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार का नाही हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला दोन एनर्जी काढाव्या लागतील. एक म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी म्हणजे थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी जास्त असेल तर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होणार नाही. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी जर जास्त असेल तर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होऊ शकतं. ओके, हा, तर लास्ट टाइम आपण प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये पोटेन्शियल एनर्जी काढली होती. पोटेन्शियल एनर्जी कशी काढतो आपण? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस एम इंटू बी. सो मायनस एम ची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 1.5 इंटू 10⁻⁻23 आणि मॅग्नेटिक फील्ड आहे 3, तर पोटेन्शियल एनर्जी येते मायनस 4.5 इंटू 10⁻23 जूल. त्याच्यानंतर आपण थर्मल एनर्जी काढत होतो. ठीक आहे, थर्मल एनर्जीचा फॉर्म्युला असतो, म्हणजे टेम्परेचरमुळं जी व्हायब्रेशनल एनर्जी असणार आहे ती व्हायब्रेशनल एनर्जी किती असणार आहे? 3/2 kBT. ओके, दिस इज द फॉर्म्युला 3/2 kBT. तर याच्यामध्ये 3/2 इज अ कॉन्स्टंट. 3/2 हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे? तुम्हाला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामधून हा फॉर्म्युला आलेला आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. ओके, 3/2 इज अ कॉन्स्टंट. त्याच्यानंतर केबी म्हणजे काय असतं? बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं. केबी इज नथिंग बट बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू असते 1.38 इंटू 10⁻⁻23. आणि टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला? 300 केल्विन हे टेम्परेचर दिलेलं आहे. आता थर्मल एनर्जी काढली तर ही थर्मल एनर्जी किती येते बघा? 3/2 इंटू 1.38 raised to -23 into 300. तर ही येते 6.21 इंटू 10⁻⁻21 जूल. आता इथं बघा, थर्मल एनर्जी जी आहे ती 6.21 इंटू 10⁻⁻21 जूल आहे, आणि मॅग्नेटिक फील्डमुळे तयार होणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 4.5 इंटू 10⁻⁻23. म्हणजे थर्मल एनर्जी इज व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू, म्हणजे थर्मल व्हायब्रेशनल एनर्जी इज व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू, म्हणजे जवळपास 100 टाइम जास्त आहे, लक्षात घ्या. कारण इथं 10⁻⁻23 आहे आणि इथं 10⁻⁻21 आहे. तर ऍज थर्मल एनर्जी इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल एनर्जी, ओके, all atomic dipoles, सगळे atomic dipoles जे आहेत cannot orient in a direction of external electric field, cannot orient in direction of external magnetic field, external magnetic field, external magnetic field, and therefore saturation magnetization, therefore
सॅच्युरेशन. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? सगळे ऍटॉमिक डायपोल्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येणं, ते पॉसिबल नाहीये. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन इज नॉट पॉसिबल. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन इज नॉट पॉसिबल. ओके, तर या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 7 आहे. Next, we are going to study the question number 8. Question number 8. So this is question number 8. A magnetic needle is placed in a uniform magnetic field. Magnetic needle is placed in uniform magnetic field, has magnetic moment of 2 into 10 raised to minus 2 ampere meter square, and moment of inertia is 7.2 into 10 raised to minus 7 kg meter square. It performed 10 complete oscillation in 6 seconds. What is the magnitude of magnetic field? म्हणजे इथं ऑसिलेशन्स ऑफ द मॅग्नेटिक निडल आहे. आता गिवन मध्ये काय काय बघा. मॅग्नेटिक निडल जे आहे त्याचं मॅग्नेटिक मोमेंट किती आहे? कॅपिटल एम 2 into 10 raised to minus 2 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आय दिलेले आहे 7.2 into 10 raised to minus 7 kg meter square. This is the moment of inertia. It performed 10 complete oscillation in 6 seconds. म्हणजे टाइम पिरियड ऑफ हे ऑसिलेशन काय येणार बघा, 6/10. कारण 10 ऑसिलेशन करायला 6 सेकंद लागतात. टाइम पिरियड म्हणजे काय? एका ऑसिलेशनचा टाइम. तर एका ऑसिलेशनचा टाइम येणार आहे 0.6 सेकंड. तर मॅग्नेटिक फील्ड, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं फाइंड आउट करणार बघा. तर त्याच्यासाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला वापरूया. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बघा. वी नो दॅट T is equal to 2 pi square root of I by mb. हा टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशनचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग बी काढायचा असेल, बी क्वेश्चन मार्क, तर बी चा फॉर्म्युला अगोदर काढूया. त्याच्यासाठी दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 pi स्क्वेअर I by mb. अँड देअरफॉर बी चा फॉर्म्युला काय येणार बघा. बी इज इक्वल टू टी स्क्वेअर, सॉरी बी LHS ला येईल बी LHS ला येणार, टी स्क्वेअर RHS ला जाणार. सो 4 pi स्क्वेअर इंटू I डिवायडेड बाय m इंटू टी स्क्वेअर. सो मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू 4 pi स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 7.2 into 10 raised to minus 7 डिवायडेड बाय m किती आहे? 2 into 10 raised to minus 2 आणि टी स्क्वेअर म्हणजे 0.6 चा स्क्वेअर, दॅट इज 0.36. ओके. हा, आता 0.36 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे? 0.72 होणार. म्हणजे हे 0.72 न 7.2 ला डिवाइड केल्यावर इथं 10 राहणार आहे. बरोबर. सो आन्सर येणार आता बघा 4 pi स्क्वेअर इथं शिल्लक राहणार. 4 pi स्क्वेअर इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन, बाकी काही शिल्लक राहत नाहीये. 10 इंटू 10 रेस टू मायनस 7 म्हणजे 10 रेस टू मायनस 6 आणि 10 रेस टू मायनस 6 डिवायडेड बाय 10 रेस टू मायनस 2 म्हणजे 10 रेस टू मायनस 4 येणार. आणि 4 pi स्क्वेअरची व्हॅल्यू काढली तर ती 39.48 येते. 39.48, कारण पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? 9.9
87 असते. 9.87 पाय स्क्वेअरची व्हॅल्यू टेस्ला. ओके, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? 9.87 असते. 9.87 इंटू 4 करा. 9.87 इंटू 4. $39.48 बरोबर येते. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू पाठ करून ठेवावं लागेल तुम्हाला. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 9.87 असते. So this is the problem number 8. Okay, so this is problem number 9. Problem number 9 मध्ये काय दिलंय बघा. A short bar magnet is placed in external magnetic field of 700 Gauss. So external magnetic field B जे आहे ती किती आहे? 700 Gauss आहे. Gauss. When its axis makes an angle 30 degree with external magnetic field. म्हणजे बार मॅग्नेटचा ऍक्सिस आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल दिलाय थीटा 30 डिग्री. इट एक्सपिरियन्स ए टॉर्क ऑफ 0.014 न्यूटन मीटर. Find the magnetic moment of the magnet, work done in moving it from its most stable to most unstable position. ओके, दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे. पहिलं मॅग्नेटिक मोमेंट आणि दुसरं वर्क डन. ओके, सो नंबर 1 is capital M, number 2 work done. तर नंबर 1 टॉर्क ऍक्टिंग ऑन बार मॅग्नेटचा फॉर्म्युला काय बघा. टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बार मॅग्नेट. Torque acting on a bar magnet tau is equal to mb sin theta असा फॉर्म्युला आहे. टॉर्कची व्हॅल्यू दिली आहे 0.014. कॅपिटल एम फाइंड आउट करायचं आहे. अगोदर कॅपिटल एमचाच फॉर्म्युला लिहूया. याच्यावरून एम काढायचा आहे, मग एमचा फॉर्म्युला अगोदर लिहूया. So m is equal to tau divided by b sin theta. So capital M is equal to torque किती दिलाय 0.014 divided by magnetic field किती दिलाय 700 Gauss. आता गॉस हे SI सिस्टम नाहीये, लक्षात घ्या. ओके, गॉस हे सीजीएस सिस्टम मधलं युनिट आहे. तर गॉसचं टेस्ला मध्ये कन्व्हर्जन करायला 10⁻⁴ न मल्टिप्लाय करावं लागेल. 700 into 10⁻⁴ and sin 30. So capital M is equal to 0.014 divided by 700 into sin 30 म्हणजे 1/2 into 10⁻⁴. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. सो कॅपिटल एम इज इक्वल टू आता 10⁻⁴ ने इथं मल्टिप्लाय केलं तर हे किती होणार बघा. किंवा 0.014चं 14 into 10⁻⁴ काय लिहितो मी 14 into 10⁻⁻³ लिहितो into 10⁻⁴ divided by 7 into 10⁻² into 1/2चं 2 न्यूमरेटरला नेतो. ओके, सो 7 न 14 ला डिवाइड केलं तर 2 येणार. सो 2 into 2 म्हणजे
4 इंटू 10⁻⁴ किती येणार आहे -1. सो डायपोल मोमेंट हे किती येणार आहे 0.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. 0.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. सेम इज द आन्सर देअर. आन्सर किती आहे 0.4. त्याचबरोबर आता सेकंड थिंग. वर्क डन इन मूव्हिंग फ्रॉम मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. ओके. आता मोस्ट स्टेबल पोझिशन म्हणजे कुठली? तर मोस्ट स्टेबल पोझिशन म्हणजे काय? थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. आणि मोस्ट अनस्टेबल पोझिशन म्हणजे काय? थीटा 180 डिग्री. हे माहिती पाहिजे. म्हणजे एखादा डायपोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर मोस्ट स्टेबल पोझिशन मध्ये कधी असतो? ज्यावेळी यम आणि बी दोन्ही सेम डायरेक्शन असतात, म्हणजे थीटा 0 असतो त्यावेळी. आणि मोस्ट अनस्टेबल कधी असणार आहे? ज्यावेळी यम आणि बी अपोजिट डायरेक्शन असतील त्यावेळी. ठीक आहे. सो देअरफॉर वर्क डन W चा फॉर्म्युला काय आहे? MB इन ब्रॅकेट cos θ1 minus cos θ2. That is the formula for the work done. So W is equal to डायपोल मोमेंट किती आलेला आहे 0.4. B किती आहे 700 इंटू 10⁻⁴. कारण 700 गॉस आहे ते लक्षात घ्या. 700 गॉस म्हणजे 700 इंटू 10⁻⁴ इंटू कॉस ऑफ 0 मायनस कॉस ऑफ 180. म्हणजे वर्कडन किती येणार बघा. 4 न 7 ला मल्टिप्लाय केला तर 7 4 जार 28 म्हणजे किती येणार आहे 280 येणार. 0.4 इंटू 700 म्हणजे 280 इंटू 10⁻⁴ इन ब्रॅकेट कॉस 0 ची व्हॅल्यू 1 मायनस कॉस 180 ची व्हॅल्यू -1. म्हणजे हे किती येणार 280 इंटू 10⁻⁴ इंटू 1 मायनस -1 म्हणजे 2 येणार. आणि त्याच्यामुळे वर्कडन किती येणार बघा. वर्कडन 280 च डबल दॅट इज 560 इंटू 10⁻⁴ जूल. एवढं वर्कडन येणार आहे 560 इंटू 10⁻⁴. म्हणजे 10⁻⁴ काढून टाकायचं झालं तर 0.056 जूल एवढं वर्कडन होणार. वर्कडनचा फॉर्म्युला काय असतो MB cos θ1 मायनस cos θ2. मोस्ट स्टेबल पोझिशन म्हणजे थीटा 0 आणि मोस्ट अनस्टेबल म्हणजे cos 180. ओके. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार 0.56 जूल. कॅल्क्युलेशन मध्ये कुठं चुकलेलं नाही ना. कारण 700 बरोबर आहे मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल. म्हणजे 0 डिग्री टू 180 डिग्री रोटेशन करायचं आहे. त्याच्यामुळं आन्सर बघा बरोबर येणार. म्हणजे इथं दिलेलं आन्सर जे आहे ते काय आहे इनकरेक्ट आहे. 0.048 इज अ इनकरेक्ट आन्सर. आपण काढलेला आन्सर अगदी बरोबर आहे. ओके. ठीक आहे.